सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, काल रात्रीला महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। तसेच आजपासून पुढील 3 दिवस राज्यात हवामान खात्याने मोठ्या अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस आपल्याला पुढील 48 तासांच्या आत राज्यात पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यात गावात होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारपर्यंत आपल्याला राज्यातील तापमानात मोठी वाढ पाहायला मिळेल। मात्र दुपारनंतर आणि आज रात्री देखील आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच मराठवाड्यातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस खानदेशच्या काही भागात आपल्याला पुढील 2 दिवस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, कोकणातील परिसरात पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस तर असणार नाही, मात्र ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात। पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या परिसरामध्ये आणि सांगली, पुण्याच्या अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज, उद्या आणि परवा देखील झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात देखील आपल्याला आज, उद्या आणि परवा देखील ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस आता हे अवकाळी पावसाचे असतील, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। धन्यवाद।